जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एसएससी जीडीचे आपण मॅथचे पीवायक्यू सेट घेत आहोत आणि आजचा हा आपला सेट 12 आहे। ओके, तर आजच्या या सेटमध्ये आपण 22 फेब्रुवारी 2024 च्या शिफ्ट 4 चा पेपर बघणार आहे, ज्याचे आपण 20 च्या 20 प्रश्न अगदी आपला जो डेली अप्रोच असतो एकदम एक्झाम ओरिएंटेड जे सोल्युशन असतं ते आपल्याला या सेटमध्ये बघायचं आहे। ओके, तर अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण अजून आपण भरपूर सेट घेणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन चालू करा। ओके, तर जास्त काही न सांगता डायरेक्ट मी काय करतो क्वेश्चनला सुरुवात करतो। तर प्रश्न पहिला काय आहे बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, पी क्यू आणि आर चे गुणोत्तर अनुक्रमे 6, 5 आणि 9 आहे। जर त्यांची बेरीज 400 असेल तर पी आणि आर मध्ये फरक काय आहे। आता गुणोत्तर दिले 6, 5 आणि 9 आणि त्यांची बेरीज 400 दिले, तर मला 6 आणि 9 मधला फरक कितीचा आहे सांगायचा। आता बघा, 6, 5 आणि 9 यांची बेरीज किती येईल? 15 येईल। 15 येईल का? नाही रे, सॉरी 20 येईल। बरोबर, किती येईल? 20 येईल। ह्या 20 ने कशाला भागायला पाहिजे? त्यांच्या ओरिजिनल बेरीजला। ओरिजिनल बेरीज किती आहे? 400। 20 भागिले 400 किती येतं माझं? 20 येतं। आता पी आणि आर यांच्यातला फरक कितीचा आहे? 3 चा आहे। एकाची व्हॅल्यू किती आहे? 20 आहे। मग 3 गुणिले 20 करा, किती मिळेल मला? 60 मिळेल। म्हणजे माझं उत्तर 4 नंबर ऑप्शन करेक्ट असणार आहे। ओके, पुढे बघूया क्वेश्चन नंबर 2। अशा किती 2 अंकी संख्या आहेत ज्यांना 8 ने भाग जातो? 8 ने भाग जाणाऱ्या मला 2 अंकी संख्या शोधायची आहेत। ओके, आता लक्षात घ्या, 8 च्या पाड्यातल्या ज्या संख्या असतील त्या सगळ्या संख्यांना 8 ने भाग जाणार आहे। ओके, म्हणजे 8 पासून 8 10 80 पर्यंत टोटल किती संख्या झाल्या? 10 संख्या। बरोबर, त्या सगळ्यांना 8 ने भाग जाणार ना। 8 पासून 8 10 80 पर्यंत झाल्या 10 संख्या, त्या सगळ्यांना भाग जाणार। पण 8 ला जातो का? 8 ला जात नाही, म्हणून एक संख्या कमी केली। 8 दुनी 16 ला जाईल, म्हणजे 16 पासून 80 पर्यंत माझ्या किती संख्या असतील? 9 संख्या। आता 80 नंतर कुठली कुठली असणार आहे सांगा? 80 नंतर असेल 88 आणि त्यानंतर असेल 96। 96 च्या पुढची संख्या 3 अंकी होईल। त्याच्यामुळे या 9 झाल्या 16 पासून 80 पर्यंत प्लस या 2, टोटल किती? 11 संख्या। म्हणजे अशा 11 संख्येंना 8 ने पूर्णपणे भाग जाईल। क्लियर? पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 3। ठराविक रकमेवर 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज रुपये 967.5 आहे। जर व्याज वार्षिक 15% असेल तर ती रक्कम किती आहे? आता सगळ्यात पहिला, चक्रवाढ व्याज जर मला 2 वर्षाचं काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय माझा? 2C आहे। 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज बरोबर काय फॉर्म्युला आहे? ए अधिक बी गुणले ए बी भागिले 100, हा फॉर्म्युला वापरतो। आता बरोबर काय येईल? ए अधिक बी 15 दुनी 30, बरोबर। परत गुणुले ए गुणले बी, 15 गुणले 15 किती होईल? 225। 15 चा वर्ग भागिले 100। आता 225 म्हणजेच काय रे? 2.225 भागिले 100 म्हणजे 2.25। आता इथं सॉरी, इथं गुणले घेतलं मी, इथं बेरीज असतं, इथं बेरीज असतं। ओके, 2.25 होईल हे, आणि 32 अधिक 2.25 काय होईल? सॉरी, 30 अधिक 2.25 काय होईल? 32.25%। हे झालं माझं काय? 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज मुद्दल। आता ह्या 2 वर्षाच्या चक्रवाढ व्याजची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 967.5 दिले। बरोबर, मग सांगा मला काढायला काय सांगितले? रक्कम मुद्दल काढायला सांगितले। मुद्दल नेहमी काय असते? 100%, आणि याची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 32.25%। मग मी असं म्हणू शकतो की 32.25% ची व्हॅल्यू जर जर 967.5 ची व्हॅल्यू 32.25 असेल तर 100 ची व्हॅल्यू किती असेल? असं लिहू शकतो। तर सॉल्व करा, काय होईल बघा। आता इथं काय आहेत? 2 घर आहेत म्हटल्यावर वर 2 झिरो वाढवतो आणि खाली 1 झिरो वाढवतो। त्याच्यापेक्षा एक घराला 1 पॉइंट कॅन्सल होईल ना। फक्त वर 1 झिरो जर वाढवला तर मला खालचे पूर्ण पॉइंट कॅन्सल करता येतील। 32 25 गुणले 100। आता हे सॉल्व करा, कितीने भाग जाईल बघा? 25 चोक 100, 25 दुनी 25 एक्के 25,
झालं किती बघा, इथं उरलं 7 उरेल ना, 25 दोन्ही 50, उरेल किती 22 उरेल, आणि 225 होईल, 25 9 25 600. आता यांचा गुणाकार करू का? 4 शून्य 0, 4 पंचे 20, हातच्याला जाईल 2, 4 7 28, हातच्याला जाईल किती 3, 6 चोक 24, बरोबर. 24 आणि 1 मिनिट, 4 7 28 आणि 2 30, 6 चोक 24. कुछ तो गडबड आहे ना इधर. परत गुणाकार करून बघूया. 4 शून्य 0 झालं, बरोबर येईल. 4 चोक 24 आणि 2 2 येईल का 3 येईल. 4 शून्य 0, 4 पंचे 20, 2 हातच्याला गेलं, 4 सत्ते 28, हातच्याला गेलं, हातच्याचे 2 30 होईल, म्हणजे 3 हातच्याला जाईल. 6 चोक 24 आणि 3 27, हातच्याला जाईल 2, 9 चोक 36 37 38, 387 भागिले 129. चला कितीने भाग जाईल बघा. 9 त्रिक 27, 7 येईल ना, आणि 12 2 12 त्रिक 36 आणि 2 38, बरोबर 3 ने भाग जाईल बघा. बरोबर ना, म्हणजे माझी व्हॅल्यू येईल 3000, ऑप्शन 3. क्लिअर. काय केलं इथं, तर मी पहिला 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढून घेतलं, त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे मला, मग माझी मुद्दल 100% असते. जर 32.25% व्हॅल्यू 967.5 असेल, तर 100%ची व्हॅल्यू किती असेल, याच्यावरून मी काढलं. फक्त सिंपल कॅल्क्युलेशन आहे, खूप काय असं अवघड नाही. क्वेश्चन नंबर 4 बघा. पहिल्या 17 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती आहे? पहिल्या 17 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी मला काढायची आहे. आता मला पहिला सांगा, पहिल्या 17 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल? त्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. ही कशाची झाली? ही कशाची झाला फॉर्म्युला? तर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचा झाला. मला सरासरी काढायची आहे. सगळ्यात पहिला बेरीज काढून घेतो मी. बेरीज काय येईल सांगा? 17, 17 अधिक 1 18, 17 2 34 अधिक 1 35 भागिले 6. ही झाली माझी बेरीज. 6 1 6, 6 त्रिकम 18. आता बेरीज भागिले एकूण संख्या केलं तर मला सरासरी मिळेल. आता बेरीज किती आली माझी? 17 गुणले 3 गुणले 35. ही काय असेल माझी? बेरीज असेल. भागिले एकूण संख्या किती आहेत? 17, म्हणजे मला मिळेल काय? ही मिळेल मला सरासरी, ॲव्हरेज. 17 ला 17 कॅन्सल करा, 5 त्रिकम 15, हातच्याला जाईल 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. 105 काय असेल मला? सरासरी असेल, ऑप्शन 4. क्लिअर. सोपा फॉर्म्युला बेसिसवर होतं फक्त. क्वेश्चन नंबर 5 बघा. जर एखाद्या वस्तूची विक्री किंमत 2400 रुपये आणि त्याची चिन्हांकित किंमत 3000 रुपये, तर सूट किती आहे आपल्याला काढायचं आहे. आता 2 शून्यला तर 2 शून्य सर कॅन्सल केलो. 30 रुपयाची वस्तू 24 रुपयाला विकले, म्हणजे सूट किती दिले सर? 6 रुपये. किती रुपयेवर दिले? 30 रुपयेवर, गुणले 100. 6 1 6, 6 पंचे 30, 20 1 20, सॉरी 5 1 5, 5 2 10 0. म्हणजे 20 माझं काय असेल? आन्सर असेल. त्याच्यावर 20% त्यानं काय केले? सूट दिली. बरोबर. त्यानंतर बघा पुढे जाऊया. काय? 21.84 च्या 66.67% आणि त्याचं पण 7.12% मूल्य किती असेल आपल्याला विचारले. ओके. तर हे कसं काढू शकतो? आता मला तर 21.84 आहे असं ठेवावं लागेल, गुणले 66.67% म्हणजे किती? आता हा आहे आपला पर्सेंटेज. हा काय आपला पर्सेंटेज. याला मला काय करायचं? रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी याला मला 100 न भागायला लागेल. पण तुम्हाला डायरेक्ट माहित पाहिजे की 66.67% म्हणजेच 2/3. जर तुम्ही पर्सेंटेजचा चार्ट पाठ केला असाल तर हे माहित असणार. बरोबर. त्याच्यानंतर 7.14% म्हणजे किती? 1/14. माहित आहे का? 7.14% म्हणजे किती? 1/14. मग याचंच मला मूल्य काढायचं आहे. आता काय करू शकतो मी? 3 ने भाग देऊ शकतो का? 3 ने भाग देऊया, किंवा इथे डायरेक्ट पहिला भागिले 100 घेतो मी, म्हणजे पॉईंट जाईल, माझं टेन्शन जाईल. पॉईंट गेले की टेन्शन जातं. ओके. 3 1 3, 3 7 21, 3 2 6, उरलं किती रे? 24 उरलं ना. 3 8 24. बरोबर. आता बघा इथं 72 28 आहे. 14 ने भाग जाईल का? 14 1 14, कितीने भाग जाईल बघा? 14 5 70 आणि 14 2 28. 52/52 दोन्ही आहे ना इथं. इथं गुणले 2 आहे. बे 2 4, बे 5 10, 104 भागिले 2, म्हणजे 100 1 100, उरलं किती रे?
4 उरलं. ओके, भाग 4 उरलं म्हटल्यावर पॉईंट देऊन काय घ्यायला पाहिजे मला, 0 घ्यायला पाहिजे. पण 0 घ्यायच्या पहिला मला काय ठेवायला लागणार, इथं एक 0 ठेवायला लागणार. कारण का भाग जाईत नाही, पुढची संख्या घ्यायला म्हटल्यावर मी 0 ठेवतो. 0 ठेवून इथं 40 होईल. ओके, आता पॉईंट ऑलरेडी आहे माझा, पूर्णपणे घेतलं तर मला चालेल इथं. म्हणजे इथं काय होईल, 400 होईल. 1.04 माझं काय असेल, आन्सर असेल बघा. बरोबर आहे का? ओके, 52 भागिले 104 भागिले जर 100 केलं, याला जर मी 100 न भाग दिला तर 2 पॉईंट पुढे जाईल. बरोबर. काय येणार आहे माझं उत्तर, काय येणार आहे, 1.04. आता इथं मी भाग देत बसलो पॉईंटून, हेच मी इथं भागिले 100 आहे म्हटल्यावर डायरेक्ट 2 करायच्या आधी पॉईंट ठेवला असता तरी माझं उत्तर आलं असतं. कॅल्क्युलेशनच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात घ्यायच्या. त्या जर केला व्यवस्थित तर तुमचा टाइम वाचणार आहे. आणि जर टाइम वाचला तर पेपर वेळेत कव्हर होणार आहे, नाहीतर होणार नाही. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 7. खालीलपैकी कोणती संख्या 9 ने भाग जाते? आता 9 ने भाग जात असेल तर काय करायचं, आपण जितक्या 9 येतात तितक्या कॅन्सल करतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, शिल्लक राहील 7, 7 बाकी राहते म्हणजे भाग जाणार नाही. 4 आणि 4 8 आणि 1 9, 2 शिल्लक राहील म्हणजे बाकी 2 राहील, भाग जाणार नाही. 4 आणि 3 7, 7 अधिक 1 8 अधिक 1 9, म्हणजे सगळ्याला 9 ने भाग जाईल. ऑप्शन 3 माझा करेक्ट असणार आहे. इथं चेक करा, 5 आणि 4 9, 2 आणि 1 3 शिल्लक राहील म्हणजे भाग जाणार नाही. फक्त ऑप्शन 3 ला 9 ने भाग जातो. बरोबर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. एक बॅगची विक्री किंमत 1056 रुपये, नफ्याची टक्केवारी 20%. ओके, तर 800 रुपये असेल तर तोट्याची टक्केवारी किती? जर 800 रुपयाला ती बॅग विकली तर तोट्याची टक्केवारी किती? आता सिंपल आहे बघा, जर विकले असेल त्यानं 1056 ला आणि त्याच्यावर 20% नफा झालाय, म्हणजे 1056 ही 120%ची व्हॅल्यू आहे. 120%ची व्हॅल्यू किती आहे? 1056 आहे. तर मला काढायची कितीची, 800ची व्हॅल्यू किती टक्के होतं मला काढायचं आहे. काढू शकतो ना, 8 न भाग जाईल, 8 एके 8 2 0 आहेत असं. 8 एके 8 उरलं किती इथं 2, 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, म्हणजे 12,000. बरोबर. भागिले काय करायला लागेल मला, 132. 12 ने भाग जातो बघा, 12 एके 12, 12 एके 12, 12 एके 12, 3 शून्य आहेत असं, म्हणजे 1000 भागिले 11 आलं. 11 9 99. ओके, राहिलं काय 0. भाग जात नाही म्हणून मला काय ठेवायला पाहिजे, 0 ठेवून पॉईंट घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होईल, परत 100 होईल, म्हणजे परत 9 येईल, 90.9. बरोबर, 90.9. आता 100 मधून, म्हणजे आता बघा त्यांनी काय केलं, 800 रुपयाला विकले म्हणजे 90.9%ला विकले. मग 100 मधून 90.9% जर वजा केलं तर माझं काय येईल, 9.1 च्या जवळपास आन्सर असेल. म्हणजेच काय, 9.1 च्या जवळ कुठं दिसतंय बघा, 9.09. कारण का 800 रुपयाला विकले, तोटा किती झालाय आपल्याला काढायचा आहे. 800 रुपयाची व्हॅल्यू माझी 90.9% आली. हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, अंदाजे व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्याच्या जवळपासचा आन्सर असेल माझं. 800 रुपयाची व्हॅल्यू जर ही असेल किंवा टक्केवारी ही असेल तर 100%ची वस्तू होती, 90.9%ला विकली, म्हणजे तोटा किती झाला माझा, 9.1 चा झाला, जवळपास 9.1 चा. 9.1 चा म्हणजे काय, 0.909 लिहू शकतो ना. बरोबर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 9. आता हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे, IMP. काय ही टाईप जर आली तर लक्षात ठेवायचं आपण काय करायचं. जेव्हा पण आपल्याला असं दिसेल ना, 2/1 गुणिले 3 अधिक 2/3 गुणिले 5, त्यावेळेला लक्षात घ्यायचं, हे 2/1 गुणिले 3 जे आहे ते मी कसं लिहू शकतो सांगा, 1/1 वजा 1/3 असं लिहू शकतो. त्यानंतर अधिक, आता इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, मग काय करायचं, 1/3 वजा 1/5 लिहायचं. आता इथं पण बघा तसंच, अधिक घ्यायचं, 2/5 आणि 2/7, म्हणजेच काय 1/5 वजा 1/7. सर असं का लिहालाय तुम्ही, हे लिहिताय बरोबर आहे का, तर बघा इथंच करून बघा, 3 आणि 5 काय होईल, 3 गुणिले 5. आता याला मला 5 न गुणावं लागेल आणि याला मला 3 न, मग 5 वजा 3 2 येईल, 2/3 गुणिले 5, म्हणजे व्हॅल्यू बरोबर आहेत. आता हेच काय होईल, पुढं जाईल आणि पुढं काय होईल, 2/99 आणि 2/101, म्हणजेच काय
1/99 वजा 1/101 येईल. बरोबर. आता इथं जर लक्ष दिला, वजा 1/3 ला अधिक 1/3 कॅन्सल होईल, वजा 1/5 ला अधिक 1/5 कॅन्सल होईल. फक्त सुरुवातीचं 1/1 शिल्लक राहील आणि शेवटचं हे सगळं मधलं कॅन्सल होत जाईल. 1/99 पर्यंत पण कॅन्सल होईल आणि पहिला जसं शिल्लक राहिले तसं फक्त शेवटचं वजा 1/101 शिल्लक राहील. म्हणजे पहिलं काय 1/1 वजा 1/101 माझं शिल्लक राहील आणि याचं आता करा. आता इथं 101 करायला वर पण 101 करायला पाहिजे, म्हणजे दोन्हीला 101 न गुणायला लागणार. म्हणजे 101 वजा 1 भागिले 100 भागिले 100 नाही रे, इथं 101 आहे ना, इथं 101 आहे, मी 100 लिहिले चुकून. इथं 101 आहे म्हटल्यावर भागिले 101 होईल. आता 101 वजा 1 किती येईल? 100 भागिले 101. उत्तर कुठं आहे बघा? ऑप्शन फर्स्ट. क्लिअर? मोस्ट इम्पॉर्टंट आहे टाईप, लक्षात घ्यायचं. सिम्प्लिफिकेशनला अशा टाईपचे एक्झाम्पल येतात आणि हा पॅटर्न दिसला लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल होणार आहेत आणि शेवटच्या दोन व्हॅल्यू शिल्लक राहणार आहेत, पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू. क्लिअर? आता क्वेश्चन नंबर 10 बघा. दोन मूळ संख्या x आणि y, x हा y पेक्षा लहान आहे, चा लसावी 145 आहे. म्हणजेच काय, x आणि y यांचा गुणाकारच 145 आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण त्या दोन काय आहेत? मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांचा लसावी हा नेहमी त्यांचा गुणाकार असतो, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर 10x वजा y चे मूल्य किती आपल्याला विचारले. आता लक्षात घ्या, 145 हा कोणत्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार दिसतोय रे? आता 9 आणि 5, 5 9 45, 100 राहील, 20 100, म्हणजे 29 आणि 5 चा मला गुणाकार दिसतोय, 5 गुणले 29. आता x जे आहे हे y पेक्षा लहान आहे, म्हणजे 5 हे x असणार आहे आणि 29 हे काय असणार आहे? y असणार आहे. मग 10x वजा y, 5 10 आहे, 50 वजा y किती आहे? 29. 50 वजा 29 तर किती येईल? 21. ऑप्शन फर्स्ट. क्लिक झाल्या पाहिजे त्या गोष्टी लगेच डोक्यात, आणि कधी क्लिक होतील? ज्यावेळेला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील. ओके, आणि कन्सेप्ट क्लिअर करायला तुम्हाला जर आता नवीन तयारी करणार असाल पुढच्या वर्षीच्या SSC GD ची, तर व्यवस्थितपणे टॉपिक वाईज लेक्चर्स करा. ओके, बॅच अवेलेबल आहे ॲपवर, तिथं जॉईन करा किंवा YouTube वरून करा, काही प्रॉब्लेम नाही, पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि जर आता या वर्षीची SSC GD देणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त शेवटचे 10 ते 12 दिवस आहेत आणि 10 ते 12 दिवसात तुम्हाला तयारी करायची आहे म्हटल्यावर तुम्ही सगळे लेक्चर काय कव्हर करू शकणार नाही. त्यामुळे मोस्टली प्रॅक्टिस सेटवर लक्ष द्या आणि प्रॅक्टिस सेटमध्ये ज्या मेथड सांगतोय त्या मेथड फॉलो करा. ओके, चला क्वेश्चन नंबर 11. एका व्यक्तीने 24% वार्षिक दराने साधारण व्याजावर काही रक्कम कर्ज म्हणून दिले. 24% वार्षिक दर आहे. 5 वर्षात मिळालेले व्याज काय सांगितले? कर्जावर दिलेल्या रकमेपेक्षा 1200 रुपये जास्त आहे. 5 वर्षात जे पण व्याज मिळाले ते 1200 रुपये जास्त आहे कर्जावर दिलेल्या रकमेपेक्षा, म्हणजे मुद्दल अधिक 1200 5 वर्षाचं व्याज असणार आहे. तर कर्जावर दिलेली रक्कम किती? रक्कम म्हणजेच काय? मुद्दल मला काढायचे. कर्जावर दिलेली रक्कम म्हणजेच काय? मुद्दल मला काढायचं आहे. आता मला सांगा, काय म्हणतोय मी, मला सांगा 5 वर्षात व्याज किती मिळेल? सगळ्यात पहिला मुद्दल तर माझी 100% असणार आहे. मुद्दल तर माझी 100% असणार आहे. आता 5 वर्षात 24% ने व्याज किती मिळेल टोटल? 24 गुणिले 5 120%. व्याज किती मिळेल? 120%. आता हे जे आहे हे मुद्दलपेक्षा किती ना अधिक आहे रे? किती ना अधिक आहे? सर 20% ना अधिक आहे. किती ना अधिक आहे? 20% ना अधिक आहे. आणि त्याने 20% ची व्हॅल्यूज काय दिले? 1200 दिले. 20% ची व्हॅल्यू काय दिले? 1200 दिले. मला पाहिजे आहे की तिची व्हॅल्यू, मुद्दलची व्हॅल्यू. मुद्दल किती आहे? 100%. मुद्दल किती आहे? 100%. मल्टिप्लाय किती झाले? 5 20 5 100. मग इकडे पण गुणले 5 करा. 12 पंचे 60, 2 0 आहेत असं. 6000 माझी काय असेल? मुद्दल असेल. सिंपल आहे, बरोबर. ही जर मेथड फॉलो केला तर तुम्हाला कमी वेळेत सॉल्व्ह होईल, नाहीतर मग बसा रगडत. ओके, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 12. अनिल एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, तर 30 दिवसात किती टक्के काम पूर्ण होईल? सिंपल आहे. 80 दिवसात एक काम, तर 30 दिवसात
किती? सिंपल आहे, 30 भागिले 80 गुणले 100 असंच येईल ना? असंच येईल का? बघा सॉल्व करून काय होईल, 300 भागिले 8 होईल बरोबर. 8 2 16, 8 त्रिक 24, राहिलं किती रे? 24 म्हटल्यावर 6 राहिलं, 8 7 56, उरलं किती? 4 पॉईंट दिला 40 झालं, 8 पंचे 40, 37.5%. ऑप्शन करेक्ट का? चौथा. सिंपल आहे बघा, काही अवघड नाही यामध्ये. क्वेश्चन नंबर 13. 11 पुरुषांच्या गटाचे सरासरी वय 53 वर्ष आहे. 2 पुरुष गट सोडतात. आता 2 जण सोडून चालले तर यातनं, आणि 2 जण सोडून गेल्यानंतर ना 1 वर्षानं वय वाढलंय. आता सोडून गेलेले काही व्यक्ती सोडून गेल्यानंतर जर गटाचं सरासरी वय वाढत असेल तर जे सोडून गेलेत ना ते कमी घेऊन जातात सरासरीपेक्षा. ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. ऍक्च्युअली हे दोघं काय घेऊन गेले पाहिजे होते? 53, पण ते काहीतरी कमी घेऊन गेले, त्याच्यामुळे काय केले, गटाची सरासरी वाढले. कमी घेऊन गेल्यामुळे सरासरी वाढते बरोबर. तर गट सोडलेल्या 2 पुरुषांचे सरासरी वय किती विचारले. आता ऍक्च्युअली ते 53 घेऊन जायला पाहिजे होते, पण काहीतरी कमी घेऊन गेलेत. पण किती कमी घेऊन गेलेत रे ते? आता पुरुषांचे वय 1 वर्षाने वाढले, गटाची सरासरी 1 वर्षाने वाढले, म्हणजे प्रत्येकाचं वय 1 वर्षाने वाढलं पाहिजे. आता 11 जण होते, 11तले 2 सोडून गेलेत, राहिले किती? 9. त्या 9 जणांचं प्रत्येकाचं 1 वर्षाने वाढलं, म्हणजे टोटल कितीनं वाढलेलं असणार आहे? 9 न. एकूण कितीनं वाढलं? 9, म्हणजे 9 ते कमी घेऊन गेलेत, म्हणून यातून 53 मधून 9 वजा केलं पाहिजे. पण 9 हे फक्त एकट्याच वजा होणार का? नाही. किती जण सोडून गेले? 2 जण, म्हणजे 9 हे दोघांचं वजा होणार. म्हणजेच काय होईल बघा, 53 वजा 9/2 म्हणजेच काय? 4.5, म्हणजेच काय 48.5 येईल का? ऑप्शन 3. क्लिअर? कन्सेप्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण गटातून एखादा व्यक्ती जातो आणि सरासरी वाढते, याचा अर्थ जो व्यक्ती गेलाय त्याचं जे वय असेल ते सरासरीपेक्षा कमी असणार आहे. ओके, मग किती कमी असणार आहे? जितकं सरासरी वाढेल तितकं वय कमी असणार बरोबर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 14. एका वस्तूची खरेदी किंमत 360 रुपये, जर नफ्याची टक्केवारी 8% असेल तर नफ्याचे मूल्य किती? आता 360 रुपयेवर 8% नफा झालाय आणि नफ्याचे मूल्य काढायचं आहे मला, म्हणजेच 8%ची किंमत मला काढायची. सिंपल आहे, 0 ला 0 कॅन्सल करा, 8 संग 8% ना, 360 रुपये खरेदी, एकच मिनिट, खरेदी किंमत 360 रुपये आणि त्याच्यावर 8% नफा झालाय, डायरेक्ट मिळेल, काय प्रॉब्लेम नाही. 8 संग 48 बरोबर, हातच्याला जाईल 4, 8 2 16, 8 3 24 आणि 4 28 भागिले 10, म्हणजेच किती? 28.8 माझा काय होईल? नफा होईल. आन्सर फर्स्ट. क्लिअर? त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. ए एखादे काम 28 दिवसात पूर्ण करू शकतो. ए बी पेक्षा 68% अधिक कार्यक्षम आहे. आता ए जो आहे, सॉरी बी जो आहे तो ए पेक्षा 68% अधिक कार्यक्षम आहे, म्हणजे ए ची जर कार्यक्षमता मी 100 धरली तर बी ची काय असणार? 68% अधिक असणार आहे, म्हणजे 168 असणार आहे. आता ए एखादे काम 28 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एकूण काम किती असेल सांगा? त्याची कार्यक्षमता एका दिवसात काम करण्याची 100 आहे आणि तो 28 दिवस काम करायला, म्हणजे एकूण काम माझं किती असणार? 2800 असणार. आता बी ला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? एकूण काम सर आहे माझा 2800 आणि बी ची कार्यक्षमता आहे माझी 168. तर काय होईल बघा, कितीनं भाग जाऊ शकतो? कितीनं जाईल सांगा? इथं 68 आहे आणि इथं 28 आहे, 4 न जाऊ दे. 4 आणि 4 16, 4 2 8, 4 7 28, 700 भागिले 42, कितीनं भाग जाईल? बरोबर 3 आहे म्हटल्यावर 4 त्रिकम 12, 14, कितीनं भाग जाऊ शकतो आता? 7 सक्कम 42, 14, 14 2 28, 14 त्रिक 42 आणि 14 5 70, 50/3 येईल बघा. किती येईल? 50/3, ऑप्शन सेकंड. ओके, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 16 बघा. एखाद्या वस्तूवर लादलेला कर 17% ने कमी होतो आणि त्याचा वापर 17% ने वाढतो. जेव्हा एखादी गोष्ट 17% ने कमी होईल आणि 17% ने वाढेल, म्हणजे सेम टक्क्याने कमी होईल आणि सेम टक्क्याने वाढेल, त्यावेळेला नेहमी
त्याचा लॉस होतो. त्याचा काय होतो? लॉस होतो. म्हणजे लक्षात घ्यायचं टक्केवारीतील जो बदल असणार आहे ती नेहमी काय असणार आहे? घट असणार आहे. लॉस होतो म्हणजे काय होतो? नेहमी घट होते. मग वाढ झालेले ऑप्शन तर मी सर पहिलाच कॅन्सल करतो आणि 17% ने कमी झाले आणि 17% ने वाढले. याचा अर्थ 17% ची घट तर होणारच नाही ना, इतकी मोठी घट होणार नाही. पहिला ऑप्शन माझा बरोबर असणार आहे. डायरेक्ट ऑप्शनवरून मला कळालं न सोडवता. तरी पण जर तुम्हाला सोल्युशन हवा असेल, जेव्हा पण एखादी वस्तू समान कमी होते आणि समान वाढते, त्यावेळेला त्यामध्ये होणारी घट काय असते? नेहमी AB भागिले 100 असते. नेहमी काय असते? AB भागिले 100 असते. आणि AB भागिले 100 म्हणजेच काय? AB काय आहे? 17, B पण काय आहे? 17 भागिले 100. म्हणजे 17 गुणिले 17 काय होईल? 289 भागिले 100 आणि 289 भागिले 100 म्हणजेच काय? 2.89. बरोबर, उत्तर माझं हे असणार आहे. हा फॉर्म्युल्यानं जावा किंवा डायरेक्ट लॉजिकनं जावा, उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 17. एक माणूस 6 किलोमीटर प्रति ताशी वेगाने, टाइम स्पीड डिस्टन्सचा इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्यायचा. बरोबर, काय? एक माणूस 6 किलोमीटर प्रति ताशी वेगाने चालतो आणि ठराविक अंतर 4 तासात कापतो. म्हणजे इथं डिस्टन्स काय असेल सांगा? डिस्टन्स काय असेल? 6 गुणिले 4. बरोबर आहे ना? 6 किलोमीटर प्रति तास चाललाय आणि 4 तासात चाललाय. किती तासात चाललाय? 4 तासात. म्हणजे साइन चौक 24 किलोमीटर मीटर प्रति तास. 24 किलोमीटर माझं डिस्टन्स असेल इथं. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर काय सांगितले? व्यक्तीने त्याचा वेग 8 किलोमीटर प्रति तास केला आणि काय सांगितले? त्याचा अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल मला विचारले. आता इथं तर मला डिस्टन्स किती मिळेल? साइन चौक 24 किलोमीटर डिस्टन्स मिळेल. आता मला काय सांगितलंय? सेम अंतर कापायचं आहे, तेच अंतर कापायचं आहे आणि 8 किलोमीटर त्याचा वेग झालाय. तर मला काढायचं काय? लागलेला वेळ. अंतर सर 24च आहे, वेग जो आहे तो 8 झालाय, तर लागणारा वेळ म्हणजे मला टाइम काढायचा आहे. तर 24 भागिले 8 करा, बरोबर टी. 8 2 16 8 त्रिक 24. टी बरोबर किती येईल? 3 तास येईल. ऑप्शन कुठं आहे बघा? फर्स्ट आहे. क्लिअर आहे. बेसिक गोष्ट आहे बघा, बेसिक गोष्ट आहे. काय अवघड आहे काय यामध्ये? तर नाही. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 18. स्मूदीच्या रेसिपीमध्ये फळ आणि दही यांचं गुणोत्तर 5:2 आहे. फळ आणि दही काय? 5:2 आहे. आणि मध कशाचे? दही आणि मध यांचे गुणोत्तर 3:1 आहे. आता याच्यामध्ये मध ऍड झालाय आणि दही आणि मधचं काय? 3:1 आहे. तर मला रेशो मर्ज करायला पाहिजे, कारण मला विचारले फळ आणि मधचं. फळ आणि मधचं विचारले. रेशो मर्ज कसं करतो? जे 2 आहे तेच या साईडला लिहायचं, जे 3 आहे तेच या साईडला लिहायचं. 3:5 15, बेत्रिक 6 आणि बेके बे. विचारले कोणाचं? फळचं आणि मधचं. फळ इथं आहे सर, मध इथं आहे. आन्सर असेल माझं 15:2. ऑप्शन फर्स्ट. क्लिअर. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 19. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांच्यातील फरक 12 सेंटीमीटर आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो तुम्हाला, जे पण वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल त्याला आपण 11 ने भाग देऊ शकतो पूर्णपणे. ओके. तर इथं डायरेक्ट 11 ने भाग जातो का कुणाला बघा. ओके. 18 ला 11 ने भाग जाईल का रे? नाही. म्हणजे हे माझं उत्तर नसणार आहे. 3 आणि 2 5, 6 आणि 2 8. फरक कितीचा येईल? 3 चा. म्हणजे हे पण माझं उत्तर नसणार आहे. 11 ने भाग जाणार नाही. 25 ला 11 ने जाईल का? नाही. 6 आणि 2 8, 4 आणि 4 8. 8 आणि 8 मिळालं. फरक कितीचा आहे? 0चा आहे. म्हणजे याला 11 ने भाग जाईल, हेच माझं उत्तर असणार आहे. हा आपला बेसिक कन्सेप्ट किंवा ट्रिक समजा, याला उत्तर येतं. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल सर सांगितलंय त्या पद्धतीने सॉल्व्ह करा, तर वर्तुळाचा परिघ काय असतो? 2 पाय r असतो आणि त्याचा व्यास काय असतो? 2 r असतो. वजा यांच्यातला फरक दिलाय सर 12 सेंटीमीटर. बरोबर ना? आता सॉल्व्ह करा. 2 पाय r आणि 2 r, यातनं 2 r सर कॉमन काढा आणि कंसात पाय म्हणजेच काय? 22/7 वजा हे कॉमन घेतलंय म्हणजे 1 बरोबर 12 ठेवा. आता बघा 2 r आहे, इथं बे के बे, बेसक्क 12. r बरोबर काय येईल? 7 एके 7, 22 वजा 7 किती होईल? सॉरी एक मिनिट हा, इथं बरोबर काय लिहिलं मी? कौस आहे पाहिजे ना. ओके. 22 वजा 7 काय येईल?
15 छेद काय होईल 7 बरोबर 6 म्हणजे r बरोबर काय होईल 7 सक्कम 42 छेद 15 r ची व्हॅल्यू ही मला मिळाली. आता मला काय काय काढायला पाहिजे वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया सूत्र काय पाय r चा वर्ग. सर पाय म्हणजेच काय 22/7 आणि r चा वर्ग म्हणजे काय 42/15 गुणिले 42/15 हे सगळं सॉल्व करत बसा. उत्तर शेवटी तुमचं हेच येणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट काय करायचं इथं 22 दिसतंय याचा अर्थ काय उत्तर पॉइंट मध्ये जरी आलं तरी त्याला 11 ने भाग जाणार आहे. पॉइंट मध्ये उत्तर येऊ दे पण 11 ने भाग जाणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट 11 ची काय करायची कसोटी चेक करा. 11 ने ज्याला भाग जाईल त्याचा ते काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. बरोबर ही शॉर्ट ट्रिक सांगितली तुम्हाला हे फालतूगिरी करत बसायची नाही. ओके चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 20 अभिषेक त्याच्या लॅपटॉपची किंमत खरेदी किमतीपेक्षा 50% अधिक चिन्हांकित करतो आणि ग्राहकाला 30% सूट देतो. मी तुम्हाला सांगितलं असं जेव्हा पण दिसेल त्यावेळेला त्याची किंमत सगळ्यात पहिला सुरुवातीला 100 माना. त्यावर तो 50% जास्त चिन्हांकित करायला म्हणजे 150% किंमत लावणार आहे तो 150 भागिले 100 गुणिले 30% सूट द्यायला म्हणजे 70% ला देणार आहे तो 70 भागिले 100. आता काय येईल बघा उत्तर काय येईल 100 ला सर 100 कॅन्सल होईल 2 शून्यला इथले पण 2 शून्य कॅन्सल होतील 15 साती 105 15 साती काय होईल 105. सर वस्तू होती 100 ची गेल्या आता 105 ला किती रुपये प्रॉफिट झालाय 5 रुपये म्हणजेच किती 5%. ऑप्शन फर्स्ट. इथं आपले 20 आउट ऑफ 20 क्वेश्चन काय होतात सॉल्व होतात. जर आजच्या या शिफ्टची जर लेवल बघितली तर थोडीशी मॉडरेट होते. ओके मॉडरेट टू हार्ड पण म्हणू शकतो मी. थोडेसे टफ क्वेश्चन पण होते जिथं तुम्हाला खरंच तुमच्या बुद्धीचा वापर करायचा होता. जिथं तुम्हाला कन्सेप्ट डीप मध्ये क्लिअर आहे तिथंच क्वेश्चन सॉल्व झाले असते. 1-2-3 क्वेश्चन असे होते. फॉर एक्झाम्पल तो मूळ संख्यांचा असू दे किंवा नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला बेसिसवर क्वेश्चन होता. बरोबर ना वर्गाच्या बेरजेचा. त्यानंतर टाइम स्पीडचा काय बेसिक फॉर्म्युल्यावर होता तेवढा काय अवघड असा नव्हता. थोडक्यात लेवल बघितली तर थोडीशी मला म्हणजे बाकीच्या याच्या मागे जे शिफ्ट झाले आपले 11 सेट झाले त्या सेट पेक्षा थोडीशी लेवल चांगली वाटली. त्याच्यामुळे पूर्ण डिटेल मध्ये आजचा व्हिडिओ मी घेतलेला आहे. ओके तर परत भेटू उद्याच्या सेट नंबर 13 मध्ये. आता इथंच थांबतोय. जय हिंद.